नमस्कार. येत्या 20 तारखेला म्हणजे सोमवारी शंकर महाराजांचा प्रकट दिन. शंकर महाराज काय सांगायचं यांच्याबद्दल. एक असे अवलिया की जे अजानुबाहू आहेत, एक असे सिद्ध पुरुष. शंकर महाराजांना दागदागिने, हिरे मोती गळ्यात घालायला फार आवडायचे. हातात अंगठ्या त्यांना खूप लागायच्या. तसंच त्यांचे पोशाखसुद्धा त्यांना खूप असे छान छान भरजरी पोशाख त्यांना आवडायचे. अत्तरही त्यांना खूप प्रिय आहे. तर असे हे शंकर महाराज. खरं तर शंकर महाराजांबद्दल मला आधी काहीच माहिती नव्हतं, कारण आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी माझी आई जे करायची ते स्वामींचंच करायचे. त्याच्यानंतर लग्न होऊन मी जेव्हा इथं आले सासरी, तेव्हाही स्वामींचंच माझे सासरे करायचे. आमच्या घरातले सगळे स्वामींचंच करायचे. त्यामुळे शंकर महाराज मला माहिती नव्हते. पण जिथं मी राहते तिथे शंकर महाराजांचा मठ आहे, म्हणजे धनकवडीमध्ये. म्हणजे असं आहे खरं तर की घरात स्वामी समर्थ म्हणजेच गुरु आणि शंकर महाराजांचा मठ, त्यांच्यामध्ये आमचं घर. असे हे गुरु शिष्य आणि मध्ये आम्ही अशा पुण्यभूमीत आम्ही राहतो. ह्याचं कधी कधी खूप अभिमान पण वाटतो आणि खरंच असं खूप मनाला छान वाटतं की आपण खरंच किती भाग्यवान आहोत की इतक्या जवळ आपण धनकवडीत मठाच्या पाशी राहतो. आणि हा मठ खूप जाज्वल्य आहे, कारण माझे जे चुलत सासरे आहेत तर ते पूर्वी जेव्हा जायचे, पूर्वी हा मठ नव्हता खरं तर, तो साधा होता. म्हणजे आणि एक पार असायचं, तर ते पारावर जाऊन बऱ्याच वेळा तिथे जप करायचे आणि पारावर बसायचे. आणि तेव्हा त्यांना जाणवायचं की शंकर महाराज बघतात आपल्याकडं. ते सांगायचे माझ्या मिस्टरांना की अरे शंकर महाराज बघताय बरं का, तर तू इथं कायम येत जा. तर एकदा तर त्यांना असा अनुभव आला की पूर्ण अणुरेणूमध्ये तिथल्या मठाच्या शंकर महाराज त्यांना दिसले. त्यांनी दर्शन दिलं. तेव्हापासून ते कायम सांगतात आम्हाला की तुम्ही तिथं जात जा बरं का, खूप जाज्वल्य ठिकाण आहे ते. त्याच्यामुळे माझा एकदा योग आला लग्नानंतर, जेव्हा मी पहिल्यांदा तिथं गेले हे सांगितल्यानंतर, तेव्हा मला खरंच शंकर महाराज मी बघितलं. तेव्हा त्यांच्या 2 फोटो आहेत खरं तर मठात गेल्यानंतर, एक शंकर महाराजांचा एकीकडे आणि एकीकडे स्वामींचा. तर तो जो शंकर महाराजांचा फोटो आहे त्या फोटोमधल्या डोळ्यांमध्ये इतकं प्रेम, इतकी निरागसता की मला इतकं भरून आलं. म्हणजे अक्षरशः मी रडले त्या फोटोकडे बघून. ती किंवा एखादं मूल आपल्या आईकडं बघतं कसं अगदी निरागसतेने बघतं, असे ते शंकर महाराज दिसतात त्या फोटोमध्ये. इतकं छान वाटलं तिथं गेल्यानंतर. इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथं. आणि तेव्हापासून मीही जसं जमेल तसं जात असते. जेव्हा आमच्याकडे शंकर महाराज आणि स्वामींचा फोटो आला तेव्हा आम्हाला खूप वेगवेगळे अनुभव आले बरं का. म्हणजे पहिले 7 दिवस तर अक्षरशः आम्हाला संध्याकाळी 7-7:30ला सिगरेटचा वास येत होता. म्हणजे आम्हाला तेव्हा काहीच कळलं नाही. पण एका रात्री साधारण 1-1:30-2च्या दरम्यान इतका वास यायला लागला की आमची झोप मोड झाली. आणि म्हटलं इतक्या रात्री कोण सिगरेट ओढतोय, म्हणून बाहेर जाऊन बघितलं, खिडक्या उघडल्या तर बाहेर कुणीच नव्हतं. आणि नंतर ट्यूब पेटली की अरे महाराज आलेत. आणि मग आम्हाला उलगडलं की संध्याकाळी जो वास येतो तोही महाराज आलेलेच असतात. मग आम्ही म्हटलं महाराज बसा. नमस्कार केला, त्यांना चहा दिला, कारण शंकर महाराजांना चहा आवडतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांना चहा दिला, नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं महाराज बसा. पण हो, त्यांचं अस्तित्व नक्कीच जाणवलं आम्हाला तेव्हा. या फोटोमुळे बरेच अनुभव आले. त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनाही असं बऱ्याच वेळा वाटलं की हा फोटो आपण कुणाला तरी द्यावा. आणि त्याच्यानंतर जसं त्यांना वाटत गेलं तसं त्या लोकांना आम्ही देत गेलो तो फोटो. आणि त्यांनाही काही अनुभव आले. त्यांनाही बऱ्याच वेळा सिगरेटचा वास आला. ते सांगायचे आम्हाला की हा फोटो आल्यानंतर आमच्या घरात खूप चेंज झाले. तर त्यांनाही असं वाटलं की नाही, हा फोटो आल्यानंतर आमच्यात खूप चेंज झाला. तर असेही अनुभव येतात. त्यामुळे हा फोटो जेव्हा आम्ही द्यायचो तेव्हा हा विनामूल्य आणि स्वयंप्रेरणेने द्यायला लागलो. आणि आम्हाला वेगळाच आनंद वाटायचा की चला गुरु शिष्याचा तो फोटो आहे की आपण हा देतोय लोकांना. खूप छान वाटतं ते. आपल्यालाही आम्हाला खूप समाधान वाटायचं. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही गिरनारला गेलो तर तिथं आम्हाला त्या लोकांकडनं कळलं की जेव्हा इथे शंकर महाराज आले होते तर तिथल्या साधूंना, जवळजवळ 1,500 ते 2,000 साधू लोक होते तिथे, तर त्यांना शंकर महाराजांनी खुद्द स्वतः खिचडी करून खायला घातली होती, भजी करून खायला घातली होती
तसंच त्यांचे जे रोट असतात तर ते रोट म्हणजे एक एक साधू जवळजवळ 10-10 15-15 रोट ते खायचे. तर तेवढ्या लोकांना त्यांनी ते अन्न पुरवलं होतं. म्हणजे खरंच तर त्यांना अन्नपूर्णाच प्रसन्न होती. आता तरी आपल्याला आपण जेव्हा जातो तेव्हा खूप साधनं उपलब्ध आहेत तिथे, पण त्या काळी काय होतं? काहीच नव्हतं, नुसता डोंगर होता. त्या काळी जेव्हा शंकर महाराज गेले तेव्हा हे सगळं त्यांनी केलेलं होतं. आजकाल आपल्याला असं बरंच ऐकायला मिळतं लोकांकडनं, की ही जी नवीन पिढी आहे, तर ह्या पिढीला अध्यात्मातलं काय कळणार, किंवा ही पिढी देवाधर्माचं काहीच करत नाही, त्यांना देव मानतच नाही. तर तसं नाही हो. जेव्हा जाते तेव्हा ही कॉलेजमधली मुलं मुली असतात, ही सगळी यंग जनरेशन तिथं आलेली असते. आणि मला इतका आनंद वाटतो, मला इतकं बरं वाटतं, की अरे लोकं तर एकीकडं असं म्हणतात की ह्या मुलांना काही माहिती नाही आहे आणि ही मुलं काय करणार पुढं. पण तिथं गेल्यानंतर हे चित्र खरंच वेगळं असतं. इतकी छान ते मनापासून शंकर महाराजांच्या लाईनीत उभं राहतात, तिथं बसतात. काही जण तर मुलं अक्षरशः तिथं माळा करताना मला दिसतात, जपमाळा जपताना. तिथं छोटे छोटे मुलं जे असतात अक्षरशः ती सेवा करतात तिथे. तसंच धनकवडीच्या मठात तिथं शंकर महाराजांना सिगरेट दाखवली जाते. अजूनही ती परंपरा चालू आहे. तर 20 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे? प्रकट दिनाच्या दिवशी शंकर महाराजांची जी पोथी आहे शंकर गीता, याचं तुम्हाला पारायण करायचं आहे. तर साधारण सकाळी 6:00-6:30ला तुम्ही बसा पारायणाला. आणि पारायण झाल्यानंतर जेव्हा नैवेद्य दाखवताल तर तेव्हा त्यांना आवडणारी खिचडी, नंतर भजी, चहा, रव्याचा लाडू हे नक्की दाखवा आणि सांगा, महाराज ही सेवा माझी रुजू करा. तसंच माझ्या गुरूंनी एक मंत्र सांगितला आहे जो शंकर महाराजांना ते म्हणायचे. त्यांचेही भरपूर अनुभव आहेत शंकर महाराजांचे. तर ते सुद्धा शंकर महाराजांचं जेव्हा करायचे तेव्हा त्यांच्या गुरुआईंनी त्यांना एक मंत्र सांगितला, तो त्यांनी मला सांगितला, की तो मंत्र असा आहे: ओम नमः शिवाय शिव सोहम हंसाय श्री गुरुलिंगाय नमः ओम. ओम नमः शिवाय शिव सोहम हंसाय श्री गुरुलिंगाय नमः ओम. हा शंकर महाराजांचा मंत्र आहे. किंवा तुम्ही जर माळ करणार असाल तर हा मंत्राने करूच शकता, किंवा स्वामींचाही केला तरी तो त्यांनाच रुजू होतो, श्री स्वामी समर्थ करू शकता, किंवा जय शंकर हाही करू शकता. तर नक्की करा. सगळ्यांना प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सगळ्यांच्या मनोकामना, सर्व इच्छा स्वामींच्या कृपेने आणि शंकर महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण होत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. चला तर मग परत भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. जय शंकर.